हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी. मार्गीचा UPSC प्रिलिम्स 2022साठी मॅरेथॉन बुक सिरीज हा इनिशिएटिव्ह आपण स्टार्ट करणार आहोत आणि तो आपला 20 एप्रिलपासून स्टार्ट होतो आहे. 20 एप्रिलला हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया हे जे पुस्तक आहे बाय इशिता बॅनर्जी दुबे. सो या पुस्तकामध्ये प्रिलिम्स 2022साठी काय महत्त्वाचे असे मुद्दे आहेत सो त्यावरती चर्चा केली जाणार आहे. याआधीच्या आपल्या काही वेबिनार्समध्ये आपण त्याबद्दल माहिती बघितली. After that, on 21st of April, we will be having discussion on Indian economy, this textbook by Uma Kapila. So त्यावरती चर्चा आपण करणार आहोत. 23 एप्रिल या दिवशी आपलं इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे जे D.D. बसू यांचं जे पुस्तक आहे त्यावरती चर्चा आपण करणार आहोत. ऑन 23rd एप्रिल वी विल बी हॅव्हिंग दिस योजना कुरुक्षेत्र अँड सायन्स रिपोर्टर मॅगझिन. या तीन जे आपले गव्हर्नमेंट पब्लिकेशन्स आहेत सो मागच्या एक वर्षभरामध्ये काय काय असे महत्त्वाचे मुद्दे ह्या मॅगझिन्समध्ये आपल्याला बघायला मिळतात जे प्रिलिम्स 2022साठी महत्त्वाचे असू शकतील. सो त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. अँड देन ऑन 24th ऑफ एप्रिल वी विल बी हॅव्हिंग डिस्कशन ऑन दिस डाऊन टू अर्थ मॅगझिन, डाऊन टू अर्थ एन्व्हायरमेंटचं जे मॅगझिन आहे सो त्यावरती आपली चर्चा राहणार आहे. सो हा एक शेड्यूल आपण मॉर्निंग 8 AM to 1 PM या दिवशी 20 एप्रिलला हिस्ट्री, 21 एप्रिलला इकॉनॉमी, 22 एप्रिलला कॉन्स्टिट्यूशन D.D. बसू पॉलिटीचं पुस्तक जे आहे. देन 23 एप्रिलला योजना कुरुक्षेत्र आणि सायन्स रिपोर्टर ह्या मॅगझिन्सचं वर्षभरातलं कव्हरेज आणि 24 एप्रिल या दिवशी 24 एप्रिलला डाऊन टू अर्थ मॅगझिन जे एन्व्हायरमेंटचं मॅगझिन आहे. सो त्या मॅगझिनमध्ये असे काय मुद्दे आहेत UPSC प्रिलिम्स 2022साठी सो त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. सो फॉर मोर डिटेल्स खाली नंबर तुम्हाला स्क्रोल होत असतील त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्या आपल्या इनिशिएटिव्हबद्दल माहिती घेऊ शकता. आजचं आपलं जे सेशन आहे त्यामध्ये आपण जे योजना कुरुक्षेत्र आणि सायन्स रिपोर्टर हे तीन जे मॅगझिन्स आहेत या मॅगझिन्सचं काय इम्पॉर्टन्स आहे फॉर UPSC प्रिलिम्स एक्झाम त्याबद्दल ओव्हरऑल एक चर्चा करणार आहोत. आणि त्यातल्या एक स्पेसिफिक एक मॅगझिन इथे पिक केलेलं आहे. कुरुक्षेत्र मॅगझिन हे एप्रिल 2021चं मॅगझिन आहे आणि टायटल आहे याचं फोक आर्ट अँड कल्चर. फोक आर्ट अँड कल्चर तर हे मॅगझिन आहे कुरुक्षेत्र मॅगझिन. जसं इथे टायटल जर आपण बघितलं तर कुरुक्षेत्र अ जर्नल ऑन रुरल डेव्हलपमेंट आणि हे कोण पब्लिश करते तर इट इज इनिशिएटिव्ह बाय मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. आणि ह्या मॅगझिनमध्ये फोक आर्ट अँड कल्चर या थीमच्या अराउंड स्पेसिफिकली त्यामध्ये रुरल एरियाला फोकस ठेवून काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत ज्या आपल्याला प्रिलिम्ससाठी महत्त्वाच्या राहू शकतील. एकदा याचं कंटेंट आपण जर बघितलं या मॅगझिनचं कुरुक्षेत्र मॅगझिन दिस वॉज इन एप्रिल 2021 यामध्ये आपल्याला एक पहिला जो आर्टिकल दिलेला आहे नर्चरिंग इंडियाज रिच कल्चरल हेरिटेज. नर्चरिंग इंडियाज रिच कल्चरल हेरिटेज आणि हे काही असे मुद्दे ते मांडत आहेत आणि त्या मुद्द्यांना सपोर्ट करण्यासाठी काही एक्झाम्पल्स ते मांडत आहेत की भारतामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे ट्रेडिशनल फेस्टिवल्स आहेत, भारतामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे फोक डान्सेस आहेत, फोक म्युझिक आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचे हँडीक्राफ्ट्स आहेत. सो लाईक दॅट दे आर टॉकिंग अबाउट वेरियस काइंड ऑफ दी प्रोडक्ट्स इन इंडिया इन डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया. देन दुसरा एक आर्टिकल यामध्ये आहे इंडियन फोक आर्ट अँड इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन टूल. After that, they are talking about showcasing folk art and culture at global stage. Showcasing folk art and culture at global stage. Then they are giving some specific details about Northeast India. एक वेगळं आर्टिकल यामध्ये आहे आर्ट अँड क्राफ्ट्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया. एक वेगळं आर्टिकलच आहे त्यामध्ये बऱ्यापैकी त्यांनी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. देन इंडिया ॲट 75 आझादी का अमृत महोत्सव. इंडिया ॲट 75 आणि त्या अंडर ते MSME बद्दल बोलत आहेत की MSME कशा पद्धतीने इकॉनॉमिक ग्रोथसाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकते. अ पॉवरफुल इंजिन ऑफ इंडियाज इकॉनॉमिक ग्रोथ. एक वेगळ्या थीमवरचं एक आर्टिकल यामध्ये ॲड केलेलं आहे. देन दे आर टॉकिंग अबाउट वारली पेंटिंग्स. एक पूर्ण आर्टिकल फक्त वारली पेंटिंगवरती आहे. सो बाय दिस यू कॅन इमॅजिन द काइंड ऑफ स्पेसिफिसिटी दे आर हॅव्हिंग इन दिस आर्टिकल. देन अंडरस्टँडिंग इंडियन क्लासिकल डान्सेस. जर आपण UPSCचे प्रश्न जर बघितले प्रिलिम्समधले तर एकदा त्यांनी विचारलेले की भरतनाट्यम आणि कुचिपुडी या दोन डान्स फॉर्ममध्ये काय फरक आहे असा एक मल्टिपल स्टेटमेंटवाला क्वेश्चन विचारलेला आहे. कोणता डान्स असा आहे जो सोलो डान्स आहे असा एक प्रश्न विचारला होता. सो अंडरस्टँडिंग इंडियन क्लासिकल डान्स ह्यावरती एक पूर्ण आर्टिकल यामध्ये दिलेलं आहे. देन ट्रेडिशनल टॉय इंडस्ट्री न्यू इंडियाज सनराइज सेक्टर.
हे एक आर्टिकल आहे, ट्रेडिशनल टॉय इंडस्ट्री स्टार्टिंग फ्रॉम दिस मन की बात बाय प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. तर हे ट्रेडिशनल टॉईजबद्दल बरीच चर्चा होते. सो यू शुड नो अबाउट वेरियस काइंड ऑफ टॉयज लाईक एटीकोप्पका टॉयज आहे, चन्नापाटना टॉयज आहे. सो हे वेगवेगळे जे टॉयज आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, जे या आर्टिकलमध्ये त्यांनी एक्झाम्पल सकट सांगितलेलं आहे. देन रोल ऑफ फोक मीडिया इन नेशन बिल्डिंग, रोल ऑफ फोक मीडिया इन नेशन बिल्डिंग हे एक वेगळं आर्टिकल त्यामध्ये आहे. आणि शेवटचं एक महत्त्वाचं आर्टिकल आहे प्रिझर्विंग परफॉर्मिंग आर्ट्स, प्रिझर्विंग परफॉर्मिंग आर्ट्स. सो दीज आर दी आर्टिकल्स दॅट आर गिवन इन दिस मॅगझिन ऑफ कुरुक्षेत्र. आणि ह्याच्यामधला आपण जर एक क्रक्स काढण्याचा प्रयत्न केला जे UPSC प्रिलिम्स 2022साठी महत्त्वाचं राहू शकते, तर त्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे जे सापडतात ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत आजच्या या सेशनमध्ये. सो दिस इज कुरुक्षेत्र मॅगझिन फोक आर्ट अँड कल्चर. आणि त्यामध्ये सुरुवातीला जर आपण बघितलं तर नर्चरिंग इंडियाज रिच कल्चरल हेरिटेज, नर्चरिंग इंडियाज रिच कल्चरल हेरिटेज या टायटलच्या अंडर एक आर्टिकल दिलेलं आहे त्यांनी. सगळ्यात पहिले त्या आर्टिकलमध्ये काय काय अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रिलिम्ससाठी महत्त्वाच्या राहू शकतील, तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्सबद्दल ते सुरुवातीला बोलतात. आणि हे जेव्हा मॅगझिन पब्लिश झालं होतं एप्रिल 2021, त्यावेळेस 38 युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स होत्या आणि आता 2 अजून ॲड झालेले आहेत, एक धोलावीरा आणि दुसरं रामप्पा टेम्पल. सो नाव देर आर 40 युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स. त्याबद्दल ते बोलत होते. दे आर टॉकिंग अबाउट बोथ टँजिबल अँड इनटँजिबल हेरिटेज साईट्स. देन त्या रिच कल्चरल हेरिटेजबद्दल डिस्कस करताना त्यांनी काही फोटो पण तिथे मॅगझिनमध्ये दिलेले आहेत. जसं कथकलीचा एक फोटो होता, कथकली केरळ. त्यानंतर रेड फोर्टचा फोटो दिलेला होता. रेड फोर्ट एकदा 2018च्या प्रिलिम्समध्ये क्वेश्चन येऊन गेला होता, सँडस्टोन, रेड सँडस्टोन. ताजमहलचा एक फोटो त्यांनी दिलेला आहे. सो हे काही व्हिज्युअल त्या आर्टिकलमध्ये त्यांनी ॲड केलेलं आहे, कथकली, रेड फोर्ट आणि ताजमहल. आता त्यांनी एक ठळक मुद्दा इथं जो मांडलेला आहे की हाऊ कॅन हेरिटेज स्ट्रक्चर चेंज दी रूरल इकॉनॉमी, रूरल इकॉनॉमीला कसं एखादं हेरिटेज स्ट्रक्चर बदलू शकते. आणि ते बोलताना त्यांनी एक 2020-21चं जे बजेट होतं 2020-21 त्या बजेटबद्दल त्यांनी एक माहिती दिलेली आहे की गव्हर्नमेंटने अशा 5 जागा तिथे निवडलेल्या होत्या आणि ह्या जागा तिथे एक प्रकारे म्युझियममध्ये डेव्हलप केल्या जाणार आहेत. सो दीज विल बी डेव्हलप्ड एज आयकॉनिक साईट्स अँड ऑल्सो दे विल बी हॅव्हिंग ऑन साईट म्युझियम इन दीज प्लेसेस. आणि ह्या जागा जर तुम्ही बघितल्या तर ह्या सगळ्या रुरल एरियामधल्या जवळपास जागा आहेत. त्या कोणत्या जागा त्या 2020-21च्या बजेटमध्ये सांगितलेल्या होत्या. एक राखीगडी, राखीगडी जे इंडस व्हॅली साईट, राखीगडी फ्रॉम हरियाणा. देन हस्तिनापूर उत्तर प्रदेशच्या भागामधलं. देन शिवसागर, शिवसागर ही जागा कुठे आहे तर आसाममध्ये आहे. धोलावीरा गुजरातमध्ये आणि आदिचन्नलूर, आदिचन्नलूर हे आहे तामिळनाडूमध्ये. तर या 5 जागा गव्हर्नमेंटने तिथे शॉर्टलिस्ट केलेल्या होत्या ज्याला आयकॉनिक साईट म्हणून तिथे डेव्हलप केलं जाणार आहे अँड इट विल बी हॅव्हिंग ऑन साईट म्युझियम. आणि हे जे आदिचन्नलूर आहे, आदिचन्नलूर तामिळनाडूमधलं, इट इज वन ऑफ दी ओल्डेस्ट आयर्न एज साईट, आयर्न एज साईट आहे. आणि इथे आपल्याला सिमेटरीज बघायला मिळतात. अशा सगळ्यात जुन्या अशा सिमेटरीज आहेत. साऊथ एशियामधल्या सगळ्यात जुन्या अशा त्या सिमेटरीज आहेत. वन ऑफ दी ओल्डेस्ट आदिचन्नलूर. जर मागच्या 2-3 वर्षामधले पेपर जर आपण बघितलं त्यामध्ये आपल्याला दिसतं की हिस्टॉरिकल प्लेसेस इन न्यूज असं पण तिथे एक मॅच दी पेयर्स टाईपचा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतो. सो यू शुड नो अबाउट आदिचन्नलूर तामिळनाडूमधलं आणि शिवसागर आसाममधलं. बाकीचे 3 तर कॉमन आहेत. धोलावीरा सगळ्यांना माहिती असतं, हस्तिनापूर पण सगळ्यांना माहिती असेल, राखीगडी पण माहिती असेल. बट शिवसागर आसाममध्ये आहे, आदिचन्नलूर तामिळनाडूमध्ये आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. देन दे आर टॉकिंग अबाउट दी गव्हर्नमेंट स्कीम स्वदेश दर्शन स्कीम. स्वदेश दर्शन स्कीम जे मिनिस्ट्री ऑफ टुरिझमची स्कीम आहे, याच्यामध्ये त्यांनी एक पॉईंट जो मांडलेला आहे की ह्या स्वदेश दर्शन स्कीममध्ये जे वेगवेगळे सर्किट्स बनवले गेलेले आहेत त्यामध्ये असं कोणतं स्पेसिफिक सर्किट अशोकन एडिक्ट आणि हेरिटेजसाठी नाही आहे. MCQ मध्ये जर दिलं की देर इज स्पेसिफिक सर्किट फॉर अशोकन एडिक्ट्स अँड हेरिटेज इन स्वदेश दर्शन स्कीम, तर हे रॉंग होईल. बिकॉज देर इज नो स्पेसिफिक सर्किट फॉर अशोकन एडिक्ट अँड हेरिटेज. ऑल्सो अंडर दी प्रसाद स्कीम ऑफ दी गव्हर्नमेंट, प्रसाद स्कीम, देर इज नो बुद्धिस्ट साईट अंडर दी प्रसाद स्कीम. हे 2 पॉईंट त्यांनी इथे दिलेले होते. आफ्टर दॅट दे आर टॉकिंग अबाउट दी रॉक एडिक्ट्स अँड पिलर एडिक्ट्स ऑफ अशोका. त्या साईट्स आपल्याला माहिती पाहिजे की कुठे रॉक एडिक्ट सापडलेले, कुठे पिलर एडिक्ट आहेत. आणि जर ह्या साईट्स जर आपण बघितल्या तर ह्या आपल्याला शहरी भागापासून दूर आपल्याला बघायला मिळतात. कारण त्यांचं पूर्ण हे चर्चा कशावरती आहे की हे स्ट्रक्चर जे हेरिटेज स्ट्रक्चर आहे
हे रुरल इकॉनॉमीला कसं बदलू शकते, त्याला कसं ट्रान्सफॉर्म करू शकते, बिकॉज ऑल दीज प्लेसेस आर इन दी रुरल एरिया. जसं आपण रॉक एडिक्टच्या साईट्स जर बघितल्या तर गिरनार आहे, सोपारा आहे, धौली आहे, देन जौगाडा आहे, येरागुडी आहे, ह्या जागा आहेत रॉक एडिक्ट साईट्स. पिलार एडिक्ट साईटमध्ये कलसी, दिल्ली, वैशाली, रामपुरा आणि लौरी याकान ह्या ज्या जागा आहेत, पिलर साईट्स आणि ज्या रॉक साईट्स आहेत, या जागा आपल्याला सरळ सरळ असा प्रश्न जर विचारला की कोणत्या पिलर एडिक्ट साईट्स आहेत आणि कोणत्या रॉक एडिक्ट साईट्स आहेत, तर तिथे आपल्याला हे कामात येऊ शकेल. देन दे आर टॉकिंग अबाउट दी रॉयल गार्डन्स ऑफ बुंदेलखंड. रॉयल गार्डन्स ऑफ बुंदेलखंड, आणि ह्याचं जर तुम्ही प्रॉपरली डेव्हलपमेंट जर केलं तर इट कॅन गिव्ह बूस्ट टू रुरल इकॉनॉमी, असं त्यांचं म्हणणं आहे. आफ्टर दॅट जे युनेस्कोचे जे इनिशिएटिव्ज आहेत त्यामध्ये आपण एक बघतो अपाटनी कल्चरल लँडस्केप, याला टेंटेटिव्ह लिस्टमध्ये ॲड केलेलं आहे. अपाटनी कल्चरल लँडस्केप अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये. आणि जे कोल्ड डेझर्ट कल्चरल लँडस्केप आहे स्पिती लडाख, म्हणजे हिमाचल प्रदेश आणि लडाखचा जो एरिया आहे त्या भागामध्ये जे कोल्ड डेझर्ट कल्चरल लँडस्केप आहे, या दोन जागांना युनेस्कोनी टेंटेटिव्ह लिस्ट, युनेस्कोच्या जे टेंटेटिव्ह लिस्ट आहे वर्ल्ड हेरिटेज साईटची, त्यामध्ये ह्या दोन जागा आपल्याला बघायला मिळतात. अँड इफ यू आर हॅव्हिंग दीज साईट्स इन दी युनेस्को लिस्ट देन इट विल बूस्ट दी रुरल इकॉनॉमी ऑल्सो. आणि त्यामुळे हे वेगवेगळे पॉईंट्स त्यांनी इथे सांगितलेले आहेत की कशा पद्धतीने हेरिटेज स्ट्रक्चर्स रुरल इकॉनॉमीला इम्प्रूव्ह करू शकतात. देन दे टॉक अबाउट सम इनिशिएटिव्ज. एक आपल्याला ॲडॉप्ट हेरिटेज ही जी स्कीम आहे ॲडॉप्ट अ हेरिटेज, त्याबद्दल बेसिक माहिती असली पाहिजे. देन हुनर से रोजगार तक प्रोग्राम आहे, हुनर से रोजगार तक प्रोग्राम, जो बेसिकली रुरल यूथला ट्रेनिंग देण्यासाठी हा हुनर से रोजगार तक नावाचा प्रोग्राम आहे. देन युनेस्कोनी प्रमोट केलेला रुरिटेज नावाचा प्रोग्राम आहे. रुरिटेज, रुरल हेरिटेज म्हणजे रुरिटेज. दिस इज अ प्रोग्राम प्रमोटेड बाय युनेस्को, आणि ह्याचं बेसिक जे पर्पज आहे टू क्रिएट इनोव्हेटिव्ह रुरल बेस्ड रिजनरेशन मॉडेल्स फॉर कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज, आणि हे त्याचं बेसिक पर्पज आहे रुरिटेज प्रोग्राम. सो ह्या पहिल्या आर्टिकलमध्ये एवढे पॉईंट्स निघत आहेत. एक आपण म्हटलं की 7 ते 8 पॉईंट असे निघतात की जे प्रिलिम्ससाठी महत्त्वाचे राहू शकतील. आफ्टर दॅट सेकंड आर्टिकल टॉक्स अबाउट दी इंडियन फोक आर्ट अँड इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन टूल. हे इंडियन फोक आर्टबद्दल ते बोलत आहेत, आणि मग त्यामध्ये वेगवेगळे फॅक्च्युअल डिटेल्स ते देतात. जसं तमाशा दिस इज अ म्युझिकल डान्स शो विथ अ कॉमेडियन अँड असोसिएट ट्रूप. तमाशा त्याला आपण म्हणतो. अँड इट इज वेल नोन फॉर लाईव्हली परफॉर्मन्स अँड कंटेम्पररी स्टोरी लाईन. देन दे टॉक अबाउट नौटंकी, जे नॉर्थ इंडियामध्ये आहे नौटंकी, ज्याच्यामध्ये आपण बघतो की जे परफॉर्मन्स आहेत दे आर हॅव्हिंग द मेलोडिक काइंड ऑफ एक्सचेंजेस, आणि बेसिकली जे गव्हर्नमेंटचे जे इनिशिएटिव्ज आहेत त्याला प्रमोट करण्यासाठी ह्याचा वापर पण केला जातो. हे जे फोक आर्ट आहे नौटंकी, ज्यामध्ये आपण बघतो की फॅमिली प्लॅनिंग रिलेटेड काही कॅम्पेन्स असतील किंवा अँटी डावरी कॅम्पेन्स असतील, तर यामध्ये ह्या नौटंकीचा वापर केला जातो नॉर्थ इंडियाच्या भागामध्ये जे आहे. देन सम अदर मीडियम्स लाईक दासकाठिया, जे ओडिशाच्या भागामध्ये आपण बघतो, ते पण असे वेगवेगळे कॅम्पेन्स प्रमोट करण्यासाठी याचा वापर केला जातो. आफ्टर दॅट दे टॉक अबाउट जत्रा हे फोक थिएटर आहे. कोणत्या भागामध्ये आहे तर वेस्ट बेंगॉल, ओडिशा, त्रिपुरा, आसाम अँड बिहार हे एरियाज आहेत जिथे आपल्याला जत्रा फोक थिएटर बघायला मिळते. आणि हे या भागामध्ये जे वेगवेगळे लिटररी वर्क्स आहेत, म्हणजे लिटरेचरचे आपण जे वेगवेगळे सोर्सेस आपण बघतो, एखादं पुस्तक आहे त्या पुस्तकाबद्दल एखाद्या गावामध्ये जर माहिती पसरवायची असेल तर या फोक थिएटरच्या थ्रू त्या लिटररी वर्कबद्दल माहिती त्या गावामध्ये पोहोचवता येते. सो इट इज यूज टू ब्रिंग लिटररी वर्क्स टू दी विलेजेस, जत्रा. आणि काही भाग असे आहेत आपल्याकडे की ते रिजन स्पेसिफिक तिथे फेस्टिवल सेलिब्रेट केले जातात, रिजन स्पेसिफिक फेस्टिवल्स. जसं आपण ओनम म्हणतो, ओनम फेस्टिवल कुठे केरळच्या भागामध्ये आहे, पोंगल फेस्टिवल तामिळनाडूच्या भागामध्ये आहे, गणेश चतुर्थीचं एक्झाम्पल ह्यामध्ये दिलेलं आहे जे महाराष्ट्राच्या भागामध्ये, रथयात्रा ओडिशाच्या भागामध्ये, दुर्गा पूजा बेंगॉलच्या भागामध्ये, उत्तराखंडच्या भागामध्ये फूल डी PHOOL फूल डी DEI फूल दी नावाचा उत्तराखंडमधला फेस्टिवल आहे, आणि बैसाखी हा फेस्टिवल पंजाबमधला आहे. सो हे रिजन स्पेसिफिक काही फेस्टिवल्स आपल्याला बघायला मिळतात. आणि मग हे फोक आर्ट एक्झॅक्टली कसं वापरलं जाऊ शकते फॉर हॅव्हिंग दी अवेअरनेस अमॉंग दी पीपल, त्यासाठी आपल्याकडे एक सॉन्ग अँड ड्रामा डिव्हिजन बनवलं गेलेलं आहे 1954 मध्ये. आता हे जे सॉन्ग अँड ड्रामा डिव्हिजन आहे हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतं, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग.
त्याच्या अंडर हे बनवलं गेलेलं आहे 1954मध्ये. आणि याचं पर्पजच ते होतं की टू मीट दी नीड टू यूज फोक मीडिया फॉर दी डेव्हलपमेंट. जे फोक मीडिया आहे त्याला डेव्हलपमेंटसाठी आपण किती चांगल्या पद्धतीने वापरू शकतो त्यासाठी हे सॉन्ग अँड ड्रामा डिव्हिजन हे बनवलं गेलेलं होतं 1954मध्ये. आणि मग इथून पुढे ते स्वच्छ भारत मिशनबद्दल बोलतात. स्वच्छ भारत मिशनमध्ये फोक मीडिया किंवा फोक आर्टचा वापर कसा केला जाऊ शकतो त्याबद्दल ते बोलतात. जसं त्यांनी एक सांगितलेलं आहे की एक ओडिशामध्ये प्रॅक्टिस होती परिमल घंटानाद. परिमल घंटानाद म्हणजे काय? क्लीन साऊंड ऑफ अ लोकल इन्स्ट्रुमेंट. परिमल घंटानाद क्लीन साऊंड ऑफ अ लोकल इन्स्ट्रुमेंट. आता हे वापरलं गेलेलं होतं इन ऑर्डर टू क्रिएट अवेअरनेस अबाउट दी स्वच्छ भारत मिशन. ओडिशाच्या भागामध्ये हे वापरलं गेलेलं आहे. देन जे उत्तराखंडच्या भागामध्ये एक छोलिया नावाचा डान्स आहे CHHOLIA. छोलिया डान्स हा उत्तराखंडमध्ये आपल्याला बघायला मिळतो. इट इज व्हेरी पॉप्युलर इन लोकल मॅरेजेस. आणि या डान्सच्या थ्रू पण स्वच्छ भारत मिशनबद्दल अवेअरनेस स्प्रेड करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सो ह्या काही गोष्टी त्यांनी आर्टिकलमध्ये ते सांगितलेल्या आहेत रिगार्डिंग दिस फॅक्च्युअल डिटेल्स फॉर दी प्रिलिम्स एक्झाम. ह्या काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. देन तिसरं जे आर्टिकल यामध्ये सांगितलेलं आहे शोकेसिंग फोक आर्ट अँड कल्चर ॲट ग्लोबल स्टेज. शोकेसिंग फोक आर्ट अँड कल्चर ॲट ग्लोबल स्टेज. आता इथे एक तर ग्लोबल लेवलवरती आपण आपल्या कल्चरला कसं दाखवतो. एक आपण म्हणतो की युनेस्कोचे जे वर्ल्ड हेरिटेज साईटची यादी आहे त्यामधून आपलं जे लोकल जे आपल्या भागामधलं जे हेरिटेज आहे ते आपण जगाच्या पातळीवरती दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्यासाठी ड्राफ्ट नॅशनल लिस्ट ऑफ इंटँजिबल कल्चरल हेरिटेज. ड्राफ्ट नॅशनल लिस्ट ऑफ इंटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया आणि जे मिनिस्ट्री ऑफ कल्चरचं विजन 2024 आहे त्याच्या अंडर ही लिस्ट बनवली गेलेली आहे ड्राफ्ट नॅशनल लिस्ट. आणि मग पुढे ह्या आर्टिकलमध्ये ते फोक डान्सेसबद्दल बोलत आहेत की फोक डान्सेस जसं गोवा तिथे घोडेमोडिनी नावाचा फोक डान्स आहे. घोडेमोडिनी दिस इज फ्रॉम गोवा. आणि हे कशासाठी केलं गेलेलं आहे हा जो फोक डान्स आहे टू प्रेज वॉरियर्स फ्रॉम गोवा हू फॉट अगेन्स्ट पोर्तुगीज. पोर्तुगीजांच्या विरुद्ध जे लढले होते त्यांना प्रेज करण्यासाठी घोडेमोडिनी नावाचा तो फोक डान्स आहे गोवामध्ये. देन यू आर हॅव्हिंग दिस फ्रॉम तमिळनाडू पोईक्कल कुतिराई. दिस इज फ्रॉम तमिळनाडू. जे तिथले जे लोकल डीटी आहे वर्शिप ऑफ अय्यनार त्यासाठी हा फोक डान्स आहे पोईक्कल कुतिराई. आणि राजस्थानच्या भागामध्ये कच्ची घोडी नावाचा एक फोक डान्स आहे ज्याबद्दल ते बोलतात कच्ची घोडी. आफ्टर दॅट दे टॉक अबाउट सम ऑफ दी लिटररी सोर्सेस की ज्याचा वापर ग्लोबल स्टेजला इंडियन कल्चर प्रमोट करण्यासाठी केला जाऊ शकतो. जसं नाट्यशास्त्र भरतमुनी यांचं जे नाट्यशास्त्र आहे जे 200 BC ते 200 AD दरम्यान कंपाईल केलं गेलेलं आहे. देन अभिनय दर्पण नंदिकेश्वर यांचं अभिनय दर्पण हे पुस्तक आहे. आणि सारंगदेव यांचं संगीत रत्नाकर हे काही लिटररी सोर्सेस त्यांनी इथे सांगितलेले. आफ्टर दॅट कशा पद्धतीने एखाद्या पर्टिक्युलर भागामधले ट्रायबल लोक त्यांच्या कल्चरला प्रॅक्टिस करतात याचं एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. भिम्माज नावाचं एक सेक्ट आहे भिम्मा BHIMMAS भिम्माज. इट इज अ सेक्ट ऑफ गोंड इन छत्तीसगड. गोंड यांचं सेक्ट आहे छत्तीसगडमधला. आणि याच्यामध्ये काय केलं जाते की हे लोक एक मोठा ड्रम तिथे प्ले करतात टू अपील टू देअर गॉड भीमा. सो हे छत्तीसगडमध्ये हा एक सेक्ट आपल्याला तिथे बघायला मिळतो. अँड आफ्टर दॅट दे आर टॉकिंग अबाउट सम ऑफ सच काइंड ऑफ कल्चरल प्रॅक्टिसेस, सम ऑफ दी काइंड ऑफ फोक डान्सेस फोक म्युझिक ज्यांना सपोर्ट नाही मिळत आहे असं ते म्हणतात. ड्यू टू लॅक ऑफ सपोर्ट हे असे काही प्रॅक्टिसेस आहेत जे जॉग्राफिकल बाउंड्रीजमुळे रेस्ट्रिक्ट तिथे राहून जातात. दे आर रेस्ट्रिक्टेड टू जॉग्राफिकल बाउंड्रीज. जसं एक सांगितलं आहे लाई हराओबा दिस इज अ फेस्टिवल. देन बोरगीत आहे. देन गौंडिया नृत्य आहे. हरिकथा आहे. रानमाले होजागिरी त्रिपुराच्या भागामध्ये जे होजागिरी आहे तर यांना सपोर्ट तेवढा मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बिकॉज ऑफ दॅट इट इज रेस्ट्रिक्टेड टू जॉग्राफिकल बाउंड्रीज. मग ह्याला सोल्युशन काय आहे तर आपल्याकडे गव्हर्नमेंटची एक बॉडी आहे इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स. नाव दिस इज इम्पॉर्टंट की हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येते. इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स. इट इज अंडर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि ते ही ऑर्गनायझेशन्स चालवत आहे. आता मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचा अजून एक प्रोग्राम आहे नो इंडिया प्रोग्राम.
आता ह्या इनिशिएटिव्हच्या थ्रू पण अशा प्रकारच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्यांना ग्लोबल स्टेजवरती प्रमोट केलं जाऊ शकते असं ते तिथे म्हणतात. देन दे आर टॉकिंग अबाउट सम ऑफ द इनिशिएटिव्ह लाईक राष्ट्रीय संस्कृती महोत्सव. राष्ट्रीय संस्कृती महोत्सव हा 2015 पासून ऑर्गनाईज केला जातोय आणि हा कशाचा भाग आहे तर आपला जो एक भारत श्रेष्ठ भारत इनिशिएटिव्ह आहे त्याचा हा भाग आहे राष्ट्रीय संस्कृती महोत्सव. राष्ट्रीय संस्कृती महोत्सव काही अशा गोष्टी पण ते सांगतायत की ज्याला आपण म्हणतो की कन्झर्वेशन केलं गेलं आणि बिकॉज ऑफ दॅट त्या पर्टिक्युलर जे फोक आर्ट आहेत किंवा जे आपण म्हणतो की फोक डान्स फोक म्युझिक जे जे काही स्पेसिफिक असेल तर त्याला कन्झर्वेशन त्याचं जेव्हा केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे मदत झालेली आहे. जसं गंजिफा पेंटिंग्स आहेत, NCERTमध्ये पण गंजिफा कार्ड्सबद्दल माहिती दिलेली आहे मुघल काळामध्ये आणि मैसूर गंजिफा याला GI टॅग पण आहे. देन भिल पेंटिंग्स आहेत, देन चंबा रुमाल आहे, चंबा हिमाचल प्रदेशच्या भागामध्ये. हे काही अशा प्रकारचे इनिशिएटिव्हजमुळे ह्यांना फायदा झालेला आहे असं ते म्हणतात. ऑल्सो देर आर सम सेक्रेड आर्ट फॉर्म्स दॅट आर मेन्शन्ड हिअर. जसं बाऊल संगीत आहे, बाऊल संगीत बंगालच्या भागामध्ये. त्यानंतर सोपाना संगीत आहे जे केरळमध्ये मंदिरांमध्ये हे परफॉर्म केलं जातं, सोपाना संगीतम त्याला म्हटलं जाते. देन थेयम केरळच्या भागामध्ये, गुरबानी पंजाबच्या भागामध्ये आणि ओव्हरऑल कव्वाली. हे असे काही सेक्रेड आर्ट फॉर्म्स आहेत की जे एक प्रॉपर कन्झर्वेशनमुळे लोकांपर्यंत हे पोचत आहेत. आफ्टर दॅट सम अदर फॅक्च्युअल डिटेल्स फोक डान्सेसबद्दल काही सांगतायत ते, तर यामध्ये कालबेलिया राजस्थानच्या भागामधलं ते सांगतात. देन एक झिजियान नावाचा एक डान्स आहे, झिजियान. झिजियान दिस इज अ डान्स फ्रॉम मिथिला रिजन ऑफ बिहार. मिथिला रिजनमध्ये झिजियान नावाचा जो डान्स आहे आणि बिहू आसामच्या भागामध्ये आपल्याला ते माहिती असतं. सो these are some of the details that are shown regarding this promoting Indian culture at the global stage. त्यासाठी हे काही इनिशिएटिव्ह आणि काही फॅक्च्युअल डिटेल्स यामध्ये सांगितलेले आहेत. अगेन दिस इज जस्ट अ क्रक्स ऑफ ऑल दीज टॉपिक्स फ्रॉम दिस कुरुक्षेत्र मॅगझिन, जे एप्रिल 2021चं जे मॅगझिन आहे फोक आर्ट अँड कल्चर त्याबद्दलची ही माहिती आहे. आणि ओव्हरऑल जर आपण बघितलं तर अशा प्रकारचे जे इश्यूज आहेत कुरुक्षेत्र मॅगझिनमध्ये ते रेग्युलरली येत राहतात. जसं आपण म्हटलं की क्राफ्ट हेरिटेज ऑफ इंडिया अशा प्रकारचं एक आधी 1-2 वर्ष आधी मॅगझिन येऊन गेलेलं. सो या पर्टिक्युलर इश्यूजवरती वेगवेगळ्या ठिकाणी ते बोलत आहेत. जसं योजना मॅगझिन आहे समजा, एक नॉर्थ ईस्टवरती पूर्ण योजना मॅगझिन आलेलं आहे, नॉर्थ ईस्ट या टॉपिकवरती. पंचायती राजवरती एकदा योजना मॅगझिन आलेलं आहे, एकदा कुरुक्षेत्र मॅगझिन आलेलं आहे पंचायती राजवरती. सो द इश्यूज दॅट दे आर टॉकिंग अबाउट through the factual details can be really helpful for the prelims exam. Prelim 2022 साठी हे महत्त्वाचं राहू शकेल. So having a crux of this can be a highly useful kind of things. एक शॉर्ट फॉर्मॅटमध्ये यामध्ये ज्या ज्या फॅक्च्युअल डिटेल दिलेल्या आहेत त्या जर आपल्याला लवकरात लवकर कव्हर करता आल्या तर ते एक महत्त्वाचा आपला कव्हरेज फॉर दी प्रिलिम्स एक्झाम राहू शकेल. आणि त्या दृष्टीने हा आपला इनिशिएटिव्ह आहे बुक मॅरेथॉनचा. पुढचं एक आर्टिकल यामध्ये दिलेलं आहे आर्ट अँड क्राफ्ट्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया. आर्ट अँड क्राफ्ट्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया हे टायटलच आहे आणि यामध्ये इट इज लाईक कम्प्लिटली फ्लडेड विथ फॅक्ट्स. वेगवेगळ्या फॅक्ट्स त्यांनी दिलेल्या आहेत. जसं एक पहिले तर सिल्कबद्दल ते बोलत आहेत. सो यू आर हॅव्हिंग दिस मुगा सिल्क ज्याला गोल्डन सिल्क म्हणतात. देन एंडी नावाचं एक सिल्क आहे ज्याला वार्म सिल्क म्हणतात, वार्म सिल्क एंडी. आणि एक पाट नावाचं सिल्क आहे PAAT पाट. दिस इज अ व्हाईट सिल्क, हे पांढरं सिल्क त्याला म्हणलं जातं. ते वेगवेगळ्या सिल्कचे व्हरायटीज सुरुवातीला ते सांगतात. सो सिम्पली दे कॅन गिव्ह यू दी स्टेटमेंट लाईक दी टर्म्स लाईक मुगा, एंडी अँड पाट रिसेंटली इन न्यूज आर रिलेटेड टू वॉट. सो हे सिल्कचे व्हरायटीज आहेत. आफ्टर दॅट दे आर टॉकिंग अबाउट व्हेरियस काइंड ऑफ टेक्सटाईल प्रोडक्ट, की कोणत्या कोणत्या प्रकारचे क्लॉथ विविंग कोणत्या कोणत्या भागामध्ये बघायला मिळतं. जसं एक आसाममधलं त्यांनी सांगितलं, आसाममधले जे क्लॉथ विविंग्स आहेत एक आहे मेखेला चादर, मेखेला चादर आणि रिहा. मेखेला चादर आणि रिहा हे आसाममधले क्लॉथ विविंग्स आहेत. आफ्टर दॅट राभा कम्युनिटी आहे या भागामध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये राभा नावाची एक कम्युनिटी आहे जे खांबुंग आणि रिफान हे क्लॉथ्स आहेत, हे कपडे आहेत. खांबुंग आणि रिफान याचं विविंग करतात. खांबुंग रिफान हे राभा कम्युनिटीचे लोक करतात. देन मिशिंग ट्राईब जे आहे, मिशिंग ट्राईब यामधल्या ज्या महिला आहेत त्या सुंपा आणि गालुक, SUMP हे सुंपा आणि गालुक हे क्लॉथ्स आहेत, ह्याचं विविंग करतात मिशिंग वुमेन. देन मेटी कम्युनिटी, मणिपूरच्या भागामध्ये जे मेटी कम्युनिटी आहे ते फानेक हा कपडा वीव करतात. फानेक
PHANEK. They weave fanek. Also they are mentioning about AO shawls, AO shawls and अंगामी शॉल्स. नागालँडच्या भागामधले ह्या जे अंगामी शॉल्स आहेत त्याबद्दल ते बोलतात. अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये जे सिंगपो ट्राईब आहे, सिंगपो ट्राईब फ्रॉम अरुणाचल प्रदेश, तर तिथे ज्या महिला आहेत त्या पुकांग हा कपडा वीव करतात. पुकांग, PUKANG. देन निशी ट्राईब आहे अरुणाचल प्रदेशमध्ये, त्या महिला पारजी हा कपडा वीव करतात, पारजी. आणि अपाटनी ट्राईब आहे, त्यांचा जो विविंग क्लॉथ आहे त्याला बिला नाबी म्हणतात, बिला नाबी. ऑल्सो इन मिझोराम देर इज सच क्लॉथ कॉल्ड एज पुआन, PUAN, पुआन म्हणतात त्याला, त्या कपड्याला. मेघालयामध्ये जैनसेम नावाचं क्लॉथ आहे, जे खासी ट्राईबच्या महिला ह्या कपड्याला घालतात, तर जैनसेम नावाचं क्लॉथ आहे, जैनसेम. देन गारो ट्राईब जे आहे, गारो ट्राईब ते डाकमांडा आणि एकिंग हे कपडे वीव करतात. गारो वुमन वीव डाकमांडा अँड एकिंग. देन त्रिपुराच्या भागामध्ये रियांग ट्राईब आहे, रियांग. तिथल्या ज्या महिला आहेत त्या रिग्नाई आणि पासारा हे क्लॉथ वीव करतात, रिग्नाई अँड पासारा. सो कम्प्लिटली फ्लडेड विथ फॅक्च्युअल डिटेल्स. आणि यामध्ये सरळ सरळ असं 3 शब्द दिले आणि काय आहे विचारलं. सो यू शुड नो दॅट दीज आर दी क्लॉथ्स दॅट आर यूज्ड इन दिस विविंग. देन आसाममध्ये गामोसा नावाचं प्राईम मिनिस्टरनी पण याचं मेन्शन केलेलं आहे. गामोसा दिस इज इन आसाम, जो ट्रॅडिशनल हँड वोवन कॉटन टॉवेल आहे, ट्रॅडिशनल हँड वोवन कॉटन टॉवेल. आणि जे बोडो कम्युनिटी आहे ते एक स्कार्फ वापरतात या भागामध्ये, बोडो स्कार्फ, त्याला आरोनाई म्हणतात, ARONAI. हे सगळं या आर्टिकलमध्ये त्यांनी दिलेलं आहे, आरोनाई. दिस इज अ बोडो स्कार्फ. आफ्टर दॅट वेन वी टॉक अबाउट कल्चर ऑफ नॉर्थ ईस्ट वी कॅन नॉट मिस दिस बांबू. जे बांबूचा जो तिकडचा पूर्ण वापर आहे तो एक महत्त्वाचा त्या भागामधला एक कल्चरल अँड इकॉनॉमिक सोर्स आहे. तर इथे त्यांनी काही पहिले जे ट्राईब्सबद्दल सांगितलं आहे, टॉकिंग अबाउट दी ट्राईब्स विच आर हॅव्हिंग व्हेरियस काइंड ऑफ बॅम्बू प्रोडक्ट. बांबूचे बास्केट्स आहेत, देन बांबूचं पिकल बनवलं जातं, बांबूचं शेड बनवलं जातं. आफ्टर दॅट यू आर हॅव्हिंग बांबू हँडीक्राफ्ट. देन एक तर अरुणाचल प्रदेशमधलं सांगितलं आहे की जे स्विफ्ट फ्लोईंग नद्या त्या भागामधल्या, फास्ट फ्लोईंग रिव्हर्स आहेत, तर त्या रिव्हर्सच्या वरती हँगिंग ब्रिजेस बनवले जातात बांबूचे. जसं एक सियांग नावाची जी नदी आहे त्याला पुढे जाऊन ब्रह्मपुत्रा म्हटलं जातं. सो सियांग नदी त्याच्यावरती हँगिंग ब्रिज बनवला जातो अरुणाचल प्रदेशमध्ये, जो केन आणि बांबू याचा मिळून बनवला जातो. तर मग हे बोलताना त्यांनी वेगवेगळ्या ट्राईब्सबद्दल सांगितलं. जसं UPSCमध्ये विचारलेलं, एकदा शॉम्पेन ट्राईबबद्दल विचारलेलं होतं की कोणत्या भागामध्ये ट्राईब आहे. सो ट्राईबबद्दल आपल्याला माहिती पाहिजे की अरुणाचल प्रदेशमध्ये कोणत्या कोणत्या ट्राईब्स आहेत. एक आदी नावाची ट्राईब आहे, आदी. देन अपाटनी, शेरदुकपेन SHERDUKPEN, शेरदुकपेन. देन तांगसा नावाची एक ट्राईब आहे, तांगसा. खामती नावाची एक ट्राईब आहे. सो दीज आर फ्रॉम अरुणाचल प्रदेश, खामती. देन त्रिपुराच्या भागामधले काही ट्राईब्स त्यांनी दिलेले आहेत, जसं रियांग नावाची ट्राईब आहे. देन यू आर हॅव्हिंग दिस जमातिया. देन नोआतिया, NOATIA, नोआतिया. दिस इज ऑल्सो अ ट्राईब फ्रॉम त्रिपुरा. देन उचाई नावाची एक ट्राईब आहे, UCHAI, उचाई. ह्या ट्राईब आपल्याला त्रिपुराच्या भागामधल्या या ट्राईब आपल्याला बघायला मिळते. देन आसाममध्ये आपण एक शेड बघतोय, एक प्रकारचं शेड आहे, त्याला जापी म्हणलं जाते आसाममध्ये. डेकोरेटिव्ह जापी मेड ऑफ बांबू अँड पाम लिव्स, बांबूचं आणि पाम लिव्सचं असं ते बनवलं जातं. आणि ते गेस्ट जे आहेत, गेस्टला वेलकम करण्यासाठी हे जापी नावाचं ते तिथे एक प्रकारे वेलकम ट्रीट म्हणून ते बनवलं जाते आसाममध्ये. आफ्टर दॅट वेन वी टॉक अबाउट नॉर्थ ईस्ट, एक मास्क हा एक महत्त्वाचा भाग राहतो. जे तिथे वेगवेगळे डान्सेस आहेत ते मास्क घालून डान्स परफॉर्म करणं. सो तशा प्रकारचे मास्क आपण या भागामध्ये बघतो, विच आर असोसिएटेड विथ रिलिजियस फेथ अँड बिलीफ. रिलिजियस फेथ आणि बिलीफशी रिलेटेड आहे. जसं आपण आसामच्या भागामध्ये जर बघितलं तर मजुली आयलँडच्या आसपास जे वैष्णवाईट सत्र आहेत, सत्र म्हणजे काय, मोनास्ट्रीज. सो आसामच्या भागामध्ये अशा प्रकारचं मास्क मेकिंग ट्रॅडिशन आपल्याला बघायला मिळते, कॉन्सन्ट्रेटेड इन 17 इन्स्टिट्यूशन्स लाईक मजुली. आणि इथे वेगवेगळ्या ठिकाणी मास्क वापरलं जातं, जसं भावना परफॉर्मन्स, ट्रॅडिशनल भावना परफॉर्मन्स. देन यू आर हॅव्हिंग व्हेरियस काइंड ऑफ सच काइंड ऑफ फोक डान्सेस, त्यामध्ये मास्कचा वापर केला जातो. आणि हे वुडन हँडीक्राफ्ट आहे, लाकडाचे मास्क आपल्याला हे बघायला मिळतात. हा एक पॉईंट त्यांनी तिथे एम्फेसाइज केलेला आहे. देन दे आर ऑल्सो टॉकिंग अबाउट दी ऑर्नामेंट्स.
आसामी ऑर्नामेंट्सबद्दल ते बोलतात. सो काही ट्रेडिशनल आसामीज ऑर्नामेंट्सबद्दल त्यांनी इथे फॅक्च्युअल डिटेल्स सांगितलेले आहेत. तर एक काही दागिन्यांची नावं इथे आपण बघू शकतो. जसं डागडुगी नावाचं एक ट्रेडिशनल ऑर्नामेंट आहे. देन जॉनबिरी JONBIRI, देन गोलपाटा GOLPATA, देन थुरिया THURIYA आणि मग जेथीपोटी JETHIPOTI. सरळ सरळ 3 शब्द दिले आणि विचारले हे काय आहे, तर आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की दीज आर ट्रेडिशनल आसामीज ऑर्नामेंट्स. डुगडुगी, जॉनबिरी, गोलपाटा, थुरिया आणि जेथीपोटी हे ट्रेडिशनल आसामीज ऑर्नामेंट्स आहेत. देन दे आर टॉकिंग अबाउट दी ब्रास प्रोडक्ट्स. ब्रासचे जे हँडीक्राफ्ट्स आहेत त्याबद्दल ते बोलत आहेत. सो ट्रेडिशनल सेंटर्स आसाममधले 2 त्यांनी इथे मेन्शन केले आहेत. एक आहे सार्थेबारी SARTHEBARI सार्थेबारी आणि दुसरा आहे हाजो HAJO. सार्थेबारी अँड हाजो हे आसाममधले जे सेंटर्स आहेत दीज आर ट्रेडिशनल सेंटर्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग व्हेरियस ब्रास अँड बेल मेटल प्रोडक्ट्स. जसं एक आपण तिथे नाव त्यांनी दिलेलं आहे, एक सराई SARAI सराई. सराई हा एक ट्रे आहे, हा ट्रे आहे मेटल ट्रे. आणि भोगजारा, भोगजारा काय आहे तर एक पाण्याचं ते भांडं आहे, वॉटर वेसल. तर हे ब्रास आणि बेल मेटलचे प्रोडक्ट्स त्यांनी काही इथे सांगितलेले आहेत. सो ओव्हरऑल हे नॉर्थ ईस्टच्या भागामध्ये कशा प्रकारे आपल्याला जे आर्ट अँड कल्चर बघायला मिळते त्याबद्दलची काही बेसिक माहिती या आर्टिकलमध्ये त्यांनी दिलेली होती. सो आपल्या या सेशनमध्ये आपण हे 3 आर्टिकल्स जे होते या मॅगझिनमधले, नर्चरिंग इंडियाज रिच कल्चरल हेरिटेज, आफ्टर दॅट इंडियन फोक आर्ट, इन्फॉर्मेशन, एज्युकेशन अँड कम्युनिकेशन, देन शोकेसिंग फोक आर्ट अँड कल्चर ॲट दी ग्लोबल स्टेज, आणि जो चौथा पॉईंट होता आर्ट अँड क्राफ्ट ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया. या 4 आर्टिकल्सबद्दल आपण आपल्या आजच्या या सेशनमध्ये माहिती घेतली. अशा प्रकारचेच आर्टिकल्स आपण आपलं जे बुक मॅरेथॉनचं जे सेशन घेणार आहोत, सो त्यामध्ये अशा प्रकारचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत प्रिलिम्स 2022साठी जे एकदम क्रिस्प फॉर्मॅटमध्ये जे लागणार आहेत, सो तसे मुद्दे आपल्याला एका ठिकाणी कंपाईल करून प्रेझेंट केले जाणार आहेत. फॉर मोर डिटेल्स अबाउट दिस इनिशिएटिव्ह मार्गी फॉर प्रिलिम्स 2022 बुक मॅरेथॉन, तर या इनिशिएटिव्हबद्दल अजून माहितीसाठी तुम्ही खाली जे नंबर दिसतात त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. येस, इथे आपण थांबू.